अच्छी है। भैया, ये कुल्फी खाने के बाद मुड़का परत देने का? नहीं नहीं, वो डस्टबिन है, आप उसमें डाल देना। हाँ, डस्टबिन में। इतना अच्छा मुड़का फेंक देने का? तो फिर आपकी मर्जी, या तो आप रख लो। घर ले जा सकती है क्या? आपकी मर्जी, घर लेके जाओ। हाँ? कितना ले जा सकती है? आप जितना चाहो ले जाओ। भाई सच्ची? 5 देना? नहीं, 1 मिनट 1 मिनट। 8 देना? क्या? 12 देना, 12। ये मड़का 12। आप एक काम करो, जितना पड़ा है यहाँ पे ले लो। ले लूं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ले लो बात। ये। बघितलत? चीप. आणि हे तर काहीच नाही. इकडे बघा. चला, हिने बघायच्या आत पटकन खायला पाहिजे. चला. बघितलं? कधीही न मिळाल्यासारखे कसे खातायत. आमच्याकडे म्हणतात अल्ला मरवान तो गदा पहलवान. मला एक कळत नाही, ह्यांची लायकी नसतानाही सरांनी यांना का इन्व्हाइट केलं असेल. झेंडे, यांना यांची लायकी दाखवूया का? एंगर नॉट गुड महाराज. या. Excuse me. साडीवाले निमकर. अरे आपण. हेच नाव आहे ना तुमचं? हो. घरी जायची घाई आहे का तुम्हाला? नाही हो. का? नाही म्हणजे तुम्ही लगेच जेवायला घेतलत ना? नाही नाही, तसं काही नाही. भूक लागलीये का? नाही नाही. नाही ना? अहो मग नंतर जेवा ना. नाही म्हणजे जनरली अशा पार्टीची सुरुवात ड्रिंक्सनी करतात. नको नको, ते नको. नाही नाही, मी कोल्ड्रिंक बद्दल म्हणतीये. आता तुम्ही नाही का त्या दिवशी आम्हाला दुकानात उसाचा थंड रस दिला होता, तसं तुम्ही इथे कोल्ड्रिंक घ्या. हा? नाही. भामिनी, तू कोल्ड्रिंक मागितलं होतंस ना? हो अगं, यांना द्यायचंय. ओ सॉरी, घ्या ना. अरे मॅडम, तुम्ही स्वतः. अहो मी होस्ट आहे, एवढा तर आग्रह करूच शकते ना. घ्या. नाही. घ्या, त्या स्वतः देतायत तुम्हाला. छान आहे. बस. नाही नाही नाही, असा ग्लास ठेवायचा नसतो, सगळा ग्लास संपवायचा. हो की नाही? अहो पण हे. अहो कोल्ड्रिंकच आहे, मी कशाला खोटं बोलू. घ्या. अहो कोल्ड्रिंकच आहे, घ्या. मग कसं वाटतं इथे येऊन? ह्याचं उत्तर मी तुम्हाला 3 टप्प्यात देऊ.
ते पहिलं म्हणजे की मला स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं की मलाही अशी पार्टी बघायला मिळेल. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. दुसरं म्हणजे की मी तुम्हाला कधीतरी 2 रुपयांबद्दल बोलले होते, ते लक्षात ठेवून तुम्ही आज 2 रुपये कमी केलेत. ह्याचा तर मला खूप जास्त आनंद आहे. आणि तिसरं तिसरं म्हणजे माझे आई बाबा. माझे बाबा ना खूप साधे आहेत आणि माझ्या आईला या अशा मोठ्या हॉटेलात जेवायची खूप इच्छा होती आणि ती तिची इच्छा आज पूर्ण झाली आणि त्याच्यामुळे ती खूप खुश आहे. आई खुश त्याच्यामुळे बाबा खुश आणि ते दोघं खुश आहेत त्याच्यामुळे मी पण खूप 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 खुश आहे. एक्सक्यूज मी प्लीज. नो नो अरे आता नको. आता पोट एकदम असं गच्च झाले. आता कसं एकदम हलकं हलकं वाटते. म्हणजे भारी पण वाटते पण. अच्छा, म्हणजे तुमच्या दुकानातल्या साड्यांसारखं का? हा आमच्या दुकानात साड्या भारी आहे. एकदम भारी. हो, त्या दिवशी पाहिले होते ना आम्ही. हो पण आता मी हॅप्पी. एकदम हॅप्पी. आपले साहेब बडा माणूस. खरंच मोठा माणूस. तो मायरा हे साडीतले एक्सपर्ट आहेत बरं का? हो. हा रोली हो ना. अगं सगळे डिझाईन पॅटर्न रंग सगळं कळतं यांना. हा अरे तो तर आपला धंदाच आहे. आपण को सब कुछ आता है बाबू. तुम्ही मला साडी घालायला शिकवाल ना? ए घालायला नको म्हणू, हा नेसायला म्हण. त्यांना आवडणार नाही तसं बोललेलं. सॉरी 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 व्हेरी सॉरी. तुम्ही मला साडी नेसायला शिकवाल? अगं शिकवतील ना. खूप एक्सपर्ट आहेत ते. शिकवाल ना? हो हो का नाही शिकवणार. हा म्हणजे तुम्ही नेसायला शिकवा ना मला कधीतरी साडी. कधीतरी कशाला? अगं आत्ता शिकवतील ना. काय हो शिकवाल ना आत्ता? आता शिकवेल पण आपल्याकडे साडी कुठे. नो प्रॉब्लेम. तुम्ही या सरांना साडी दिली ना, ती घेऊन येते. I'll be back. सरांना ती मिसेस सरंजामन साठी साडी आहे. हो का? अहो मग त्यांनीच दिली असं समजा. हा असं असेल तर घ्या साडी. आरामात. हा हा हे साडी मी तुम्हाला शिकवतो. हे उलगडायची शेगडी आणि कसं टोक धरायचं असं. बघून घ्या. असं खोसायचं पक्क. मग हे अशी सगळी पुढे घ्यायची. इथं निर्णय घालायचे. अशा मस्त निर्णय घालायचे. तुम्हाला एक सांगू, माझ्या बाबांना दुकानात साडी नेसायला आला होता. मला नाही आवडत ते अजिबात. कुठल्या मुलीला आवडेल ते? पण तरी ते करतात कारण त्यांना ते दुकान कधीतरी परत मिळवायचंय. म्हणजे ते दुकान खरं तर आमचंच आहे पण आमच्या आजोबांनी इतकी कर्ज करून ठेवली आहेत ना की ती फेडण्यासाठी बाबांना ते दुकान विकावं लागलं. आता ते तिथेच काम करतात आणि म्हणूनच मला लवकरात लवकर घर चालवायचंय. आई बाबांच्या डोक्यावरचं ओझं कमी करायचंय आणि त्याचसाठी कॉलेज संपल्या मी नोकरी शोधणार आहे. काटो से खींच के ये आंचल तोड़ के बंधन बांधी पायल कोई ना रोके दिल की उड़ान को दिल ये चला आज आज फिर जीने की तमन्ना है.
करताय तुम्ही हे? अरे अशी कशी की तू यांना साडी नेसता येत नाही म्हणून त्यांना साडी कशी नेसतात ते दाखवतोय. हो पण अहो काय चाललंय साडी काय चाललंय तुम्हाला दिसत नाहीये? बाबा आपण जाऊया. हं. सॉरी मायरा मॅम. सॉरी, तुझे बाबा एवढ्या प्रेस्टिजियस पार्टीमध्ये दारू पिऊन तमाशा करताय. तुमच्या चाळी तसंच चीप वागतात का ग? बिहेव युअरसेल्फ. कोणी केलंय सगळं? मी काहीच केलं नाही. Just shut up. आपल्याकडे आलेल्या एका साध्या माणसाचा असा अपमान होतोय आणि तुम्ही सगळे मजा घेता. हे सगळं थांबवण्याची जबाबदारी तुझी होती मायरा. तू बघत बसतेस नुसती. जयने सर कुठे होता तुम्ही? काय चाललंय सगळं? आपल्याकडे स्पेशल गेस्ट म्हणून आलेल्या पाहुण्याचा असा अपमान होतोय आणि तुम्ही सगळेजण बघत बसला. सरंजामे इंडस्ट्रीज मध्ये आलेल्या कुठल्याही माणसाचा अपमान मला सहन होत नाही. तुला चांगलं माहिती आहे मायरा. आणि तुम्ही सगळेजण स्वतःला सभ्य बनवणारे लोक, ही अशी साधी माणसं स्वतःकडे छोटेपणा घेतात ना, म्हणून तुम्ही सगळेजण मोठे होता. आहे माझ्या कंपनीची साडी खूप चांगली आहे, पण ते ग्राहकाला पटवून देतो ना तो हा माणूस. इतर सगळे ऑप्शन असताना सुद्धा स्वतःच्या बोलण्यानी राजनंदिनी साडी किती चांगली आहे हे ग्राहकाला सांगतो तो हा माणूस. तुमच्यासारख्या सगळ्यांचे मोठे मोठे बिझनेस होतात ना कारण त्याच्यासाठी कष्ट घेतो तो हा माणूस, आणि तुम्ही त्याची चेष्टा करताय. शेम ऑन यू. बाबा चला. चल. अरे साहेब मोठा माणूस, सच में बहुत बड़ा आदमी. अहो पुरे आता ईशा, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माफ करा. मी आमच्या सर्वांच्या वतीने तुमची माफी मागतो. खरं म्हणजे आमच्या कंपनीमध्ये तुमच्या बाबतीत असं घडायला नको होतं, पण खरं म्हणजे माझं दुर्दैव की माझ्याकडनं काहीतरी कमी पडलं असेल, नाहीतर माझ्या कंपनीतली माणसं तुमच्या बरोबर असं वागली नसतील. पण मला माफ करा. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आम्ही निघतो. बाबा चला. मी सोडतो तुम्हाला. मी यांना घरी सोडतोय स्वतः. या प्लीज या. नीट वरती जाल का मी सोडू? नाही, मी नेते यांना. साहेब आप सचमुच बहुत बड़े आदमी है. चला हो आता. पण पार्टी एकच नंबर. चला आता. झालं ते अवलक्षण पुरे नव्हे का? अगं येते. ईशा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? सॉरी तर आम्ही म्हणायला पाहिजे. आम्ही ना खरंच खूप छोटी माणसं आहोत. आम्ही तुमच्यासारख्यांच्या बड्या दुनियेत यायलाच नको होतं. खरं तर आमचंच चुकलं, आम्हालाच नाही कळलं. आम्हाला ना आनंद शोधण्यासाठी तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नाही लागत. आमचा आनंद ना खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो.
हा, आणि आम्हाला त्याच्यासाठी मोठ्या पार्ट्या करायची, मोठ्या हॉटेलांमध्ये जायची गरज नाही वाटत. आणि आम्ही कुणाला पार्टीला बोलवून त्यांचा अपमान तर मुळीच करत नाही. तुमच्यासारखे मोठे लोक आनंदासाठी 5 स्टार पेक्षाही मोठ्या जागांच्या शोधात असतात. पण आमच्यासारख्या छोट्या लोकांचा आनंद हा अख्ख्या जगात पेरून ठेवलाय. आणि तो आनंद शोधायचा आम्ही कायम प्रयत्न करतो. मला जर शक्य असतं ना, तर मी तुम्हाला खरंच दाखवलं असतं की आम्ही कशी पार्टी करतो ते. मग ते शक्य नाहीये का? तुम्ही कशाला याल आमच्या पार्टीला? का नाही येणार? तू बोलून तर बघ. खरंच याल? बोल, कधी? उद्या? इट्स ओके. मला माहिती होतं तुम्ही नाही येणार. मी आपलं सहज म्हटलं. डन. म्हणजे उद्या पार्टी डन. खरंच? पण पार्टी माझ्या स्टाईलनी होणार हं? आणि मीच पैसे देणार. हो, ओके. तसं तर तसं. ओके, डन. डन. आणि पार्टी तसा डिसिजन बदलायला नको होता यार. आपली सगळ्यांची मेहनत वाया गेली. नाही तर काय, आता बोनस तर मिळणारच नाही. म्हणून 8 रुपयाच्या कार्डमुळे जे लॉस होणार आहे ना तुम्ही. खरंय, सगळीच माती झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मायराजी सर अजून चिडलेले आहेत बघ. काय करू मला काहीच कळत नाहीये. तुम्ही ना जरा इमोशन वाढवा. त्या जरा कमी पडतात बघा काय परिणाम होतो का. अँगर नॉट गुड मायराजी. मे कम इन सर? Come in. सर मला माहितीये तुम्ही माझ्यावर खूप रागवला आहात. पण सर एकदा मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जर तुम्हाला नाही पटलं ना तर मी स्वतः ऑफिस मधून निघून जाईन. फक्त एकदा ऐका ना सर, प्लीज. ₹2 भी बहुत बड़ी चीज होती है विक्रांत सरंजामे. अगं ईशा, हे बघ विक्रांत सरंजामे. तुम्ही जरा गप्प बसाओ. डोकं दुखतंय ना तुमचं? कशाला त्या विक्रांत सरंजामेची आठवण काढताय? आता ते आयुष्यभर आपलं तोंड पाहणार नाही. नाही पण भला माणूस, एकदम कमाल माणूस. मान गए उसको. तुम्ही काल काय कमाल केली आठवतंय ना? बाबा हे घ्या, बरं वाटेल. लिंबाचं सरबत दे, नाही तर इडलिंबूचं. हे ध्यानच राहणार. काय चुकलं ग बाबांचं? आला बापाचा पुळका. तुम्हाला जाताना सांगितलं होतं ना पिऊ नका म्हणून. मग कशाला प्यायची? फुकटची मिळते म्हणून ढोसायची. नाही ग, मी त्यांना नकोच म्हणालो होतो. पण त्या भामिनी मॅडम आणि ते दुसऱ्या काय त्यांचं नाव. अहो जायचं कशाला बायकांमध्ये लुडबुड करायला? त्यांनी दिली आणि तुम्ही प्यालात. अगं मी खरंच त्यांना नको नकोच म्हणत होतो. मी ग्लास सुद्धा बाजूला ठेवला. पण त्या मायरा मॅडम ऐकेच ना. वा 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 वा, काय कारण देताय निमकर तुम्ही. खरंच. पण आई, बाबांना खरंच जबरदस्तीने पाजली असणार. पाजली ऐकणार. बोलली. घ्या, दोघं एकमेकांचीच बाजू घेत बसा. ही मी निघाले. बाबा हे घ्या, त्याच्याशिवाय तुमचं डोकं नाही शांत होणार. खरं तर माझंच चुकलं. उगाच नेलं तुम्हाला तिथे. ती माणसं ना बाबा खूप वेगळी आहेत आपल्यापेक्षा. आणि आपल्यासारखे साधे लोक त्यांच्यात कधीच फिट नाही होऊ शकत. ए वेडाबाई, अगं काहीतरीच काय बोलतेय. त्यांनी आपल्याला बोलवलं आणि आपण जर पार्टीला गेलो नसतो
तर त्यांनी तो चेक परत घेतला नसता, म्हणून तर जावं लागलं ना आपल्याला. मग झालं तर अगं सोडून द्यायचं, हे एवढा विचार नाही करायचा ह्या गोष्टीचा. आणि मला सांग, आपण कुठेही नवीन ठिकाणी गेल्यानंतर सगळं आपल्या मनासारखंच घडतं का? थोडं कमी जास्त चालायचंच, एवढं नाही विचार करायचा. हो पण तरी जाऊ दे. हे बघ, कालच्या पार्टीतली सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. अगं इतका मोठा माणूस, पण तुझं सगळं बोलणं व्यवस्थित लक्षात ठेवून 2 रुपयाला महत्व दिलं त्यांनी. हा खरा चांगला माणूस, मोठा माणूस. पण त्यांची पार्टी काय आवडली नाही बरं का. मग जाऊ दे, नाही आवडली तर. म्हणूनच मी त्यांना आपल्यासारखी पार्टी देणार आहे. काय? हो